अरे पण प्रसाद तू काय करतोयस हे? अरे ज्याला तुझं हॉटेलच हे सुरू करून द्यायचं नव्हतं त्यालाच तू काउंटरवर बसवलायस. शर्मिष्ठा, पंढरी, जा तुम्ही गिराईकांकडे बघा, जा. प्रसाद माझे तुला लाज नाही वाटत? अरे ज्या थाळीत खातोस त्याच थाळीत छेद करतो. पक्या भाई काय भानगडे कळेल का जरा मला? अरे प्रसाद, तुझं हे हॉटेल सुरू व्हायच्या आधी म्हणजे बरंच आधी तुझं हे हॉटेल सुरू होऊ नये म्हणून हा माझ्याकडे पैसे घेऊन आला होता आणि ह्याने पैसे दिले म्हणून मी तुझ्याकडे आवाच्या सवा हप्ता मागितला. नाहीतर आपण नडलो नसतो तुला. अरे साप आहे हा, साप. आणि शाणा असशील ना तर ह्याला आत्ताच्या आत्ता इथनं हाकलून दे, नाहीतर असा डसेल ना की तू पाणी पण मागू शकणार नाही. अरे तुझ्या बायकोला मी बहीण मानतो म्हणून मी तुला हे सांगतोय. अरे हे बोल ना आता, बोल ना. काय खोटं बोलतोय हा? आता का दातकिळी बसली? बोल ना. प्रसाद सावध राह याच्यापासून. पाठीमागून वार करणाऱ्याची जात लई डेंजर असते. आलो तो वेगळ्याच कामासाठी पण आता नाही बोलत. नाट लागली नाही ह्याची. उद्या येईन परत तेव्हा बोलू. येतो मी. पंढरी, शर्मिष्ठा. पंढरी इथे दरवाजात थांब. कोणालाही आतमध्ये पाठवू नकोस. म्हणा हॉटेल थोडा वेळ बंद राहणार आहे. शेवटचं गिराईक गेलं की शटर खाली ओढ आणि मला बोलव. शर्मिष्ठा, काउंटरवर बस. त्या लायकी नसलेल्या माणसाला टपरी दे म्हणून तूच हात धुवून मागे लागली होतीस ना माझ्या. असं करण्याच्या आधी त्या माणसाची लायकी आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्यायची असते, म्हणजे 4 माणसात स्वतःची किंमत कमी होत नाही. जाऊ दे ना, झालं ते झालं. आता आता काय? आता काय? आता तरी अक्कल आली का ठिकाणावर तुझी? त्या अलंकारकडे बघून तुझे बाबा गप्प बसले, नाहीतर तुला आणि तुझ्या त्या नवऱ्याला दोघांना घराबाहेर हाकलायला निघाले होते. मी आनंदीत आता ते सांगत होते. संकट एकटी दुखती येत नाहीत, एकत्रच येतात. बाबांनी आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही कुठे राहणार ग? फुटपाथवर राहिलो तर अलंकारला रस्त्यावरच्या लाईट खाली अभ्यास करावा लागेल. त्याला सवय नाहीये ग. आमच्याकडे भांडी कुंडी सुद्धा नाहीयेत. साधं पांघरून सुद्धा नाहीये थंडीत अंगावर घ्यायला. अरे माझ्या परमेश्वरा, इथे हिच्या डोसक्यावरचा आभाळ फाटायला लागले आणि हिला काळजी कसली ते पांघरून नाहीये माझ्या अंगावर. आई, आई आता मला मरण्याशिवाय पर्याय नाहीये ग. बुसकटी दे नाही. बघ, तुम्हाला ते नाही हाकलवून लावणार. मीच समजावलंय तसं त्यांना. आई खरं सांगू का? काय? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हो का? ए परमेश्वरा, तुझ्याकडे एवढी शिल्लक असेल ना जर अक्कल तर दे जरा हिच्या टाळक्यात. काय परिस्थिती आहे? कविता कसल्या सुचतायत हिला. तू काही म्हण, आई सारखे दैवत या जगात नाही हे पटलंय मला. चुप हो. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. तुझ्या नवऱ्याला बजावून ठेव. प्रसादचं हॉटेल होऊ नये म्हणून मी पैसे दिले होते. हे पक्याला काही झालं तरी सांगायचं नाही. जर तो पक्याच्या संदर्भात काही तोंड उचकटून बोलला
तर त्याची धडगत नाही. तो या घरात तोपर्यंतच सेफ आहे जोपर्यंत तो माझ्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणणार नाही. जर का त्याने या संदर्भात तोंड उघडलं तर तुलाही या घरातनं बाहेर जावं लागेल. मग ते कशाला सांगतील प्रसादला? कारण तुझा नवरा एक नंबरचा हलकट माणूस आहे. साच्या नजरेतनं तो उतरलेलाच आहे, पण यांच्या नजरेत परत स्थान मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि तसं जर त्याने केलं ना तर या घरावरच नाही बायकोवर आणि त्या एवढ्याशा पोरावर सुद्धा पाणी सोडावं लागेल. हे बजाव त्याला. नाही, ते कोणालाही काही सांगणार नाही. ठीक आहे, जा आता निघा. अरे प्रसाद, माझा ऐक. आत्ताच्या आत्ता या हॉटेलमधूनच नाही तर घरातून सुद्धा चालतं व्हायचं. तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये मला. हे पण प्रसाद, तुला सांगितलेलं कळत नाही. कळत नाही तुला सांगितलेलं. तुला काय सांगितलं? तुझं काहीही ऐकायच्या मनस्थितीत मी आता नाहीये. हे बघ, मला लवकरात लवकर हॉटेल सुरू करायचंय. चालतं. पंढरी, शटर वर कर आणि या घाणीला बाहेर फेकून दे. प्रसाद, प्रसाद, तू माझं ऐकून घे ना. मी हे सगळं स्वतःच्या अकलीने केलेलं नाहीये. सासूबाईंनी सांगितलं म्हणून केलं. सासूबाईंना तुझं हे हॉटेल बंद पाडायचं होतं, त्यांना आवडलं नव्हतं. म्हणून त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं मी केलं. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तोंडाला येईल ते बोलतोस तू. लाज नाही वाटत तुला? मी अलंकारची शपथ घेऊन सांगतो की हे सगळं सासूबाईंनीच सांगितलं मला. हे बघ, मी तुला सगळं सांगतो, मग तू ठरव की हे खरं आहे का खोटं आहे. प्लीज एकदा ऐकून घे. म्हणजे तू जेव्हा हॉटेल काढायचं ठरलं तेव्हा सासूबाई म्हणाला, प्रसाद, या दळभद्री धंद्यातून बाहेर पडायला पाहिजे. तुम्हाला जे हवंय, जसं हवंय तसंच होईल. गाड़ा नंबर 33 का जो भाड़ेकरू है ना, उसको उधर से है ना हुसकावने का है, डराने का है, धमकावने का है. पर इतना डराने का ना कि वो उस जगह में वापस आने की उसकी बिशातच नहीं होनी चाहिए. एवढंच काम है.
हॅलो, हा फोन नक्कीच कुठली तरी कार्ड घ्या, अंक घ्या, तंक घ्या असा असणार. जाऊ दे, कशाला उगाच फोन करून स्वतःच्या गळ्यात काहीतरी मारून घ्यायचं. आयला आज होतंय काय मला? हात का थरथरतोय? नाही म्हणाले तर यार. एकदा बोलून तरी बघा. आणि काय झालं तर? बाई, काहीतरी होईल याचा विचार कधीपासून करायला लागला. लावा फोन. असं म्हणतोस? चल एकदा ट्राय करतो मग. हॅलो, प्रसादची काय टोटलच लागत नाही ना? मी केलं ते बरोबर केलं ना? अजून तरी दुसरं काय करणार होतो मी, सांग मला. तुला तर सगळं माहिती आहे. तुम्ही मला यात घेऊ नका, असा काही संबंध नाहीये. तसं नाही. तू प्रसादला सांगशील की सासूबाईंना सांगू नकोस म्हणून? मग पटवशील ना प्रसादला? नाहीतर सासूबाई मला कच्चा खाऊन टाकतील का? तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला यातलं काहीच माहित नाही. तुम्ही जा आता, मला खूप काम आहेत. पण शर्मिष्ठा, पंढरी, आहे ते गिऱ्हाईक गेलं की हॉटेलला ताळा लाव. मी घरी चाललोय. एवढ्या लवकर? आणि आता कुठे तर गिरायक यायची वेळ झाली आहे ना, आणि सगळा माल पण तयार आहे. फेकून दे रे माल सगळा. अरे प्रसाद, तू असं का बोलतोयस? सारखं सारखं हॉटेल उघड बंद केल्यामुळे गैरसमज निर्माण होतील. आपल्या धंद्यावरती परिणाम होईल. जोपर्यंत माझ्या मनातले समज क्लिअर होत नाहीत तोपर्यंत आता मी हॉटेल उघडणार नाही. बाप्पा, तूच माझा पाठीराखा आणि तूच माझा सखारी. ये बाप्पा, मला तू फोन लावण्याची ताकद दे रे. आणि फोन केल्यावर मला बोलण्याची बुद्धी पण दे. हे बघ, मी असं समजतो तू मला संमती दिलीस. हा, जय गणेश. हॅलो. हॅलो, कोण मूर्ख बोलतंय? हॅलो, मी मूर्ख बोलतोय. सॉरी सॉरी. पक्या 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 बोलतोय. हॅलो, मला माहिती आहे तुम्ही ऐकताय ते. नाही, फोन नका ठेवू, फोन नका ठेवू. मी पक्या पक्या पवार. प्रकाश. आईला आता काय करू? हॅलो, एवढं छान नाव कोणी घेतलं नव्हतं माझं. सर्वच मला पक्या पक्या म्हणायचे. तुम्ही पहिल्याच मला प्रकाश असं बोललात ते. पण तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला? का? नाही, राग आला का तुम्हाला? नाही नाही, असं काही नाही. मग ठेवू का फोन? ठीक आहे. हैला, आयुष्यात एवढं छान कधीच वाटलं नव्हतं. आणि भीती पण नव्हती वाटली. मग आज काय झालं नक्की? प्रसाद, मी जे सांगितलं ते सासूबाईंना सांगू नकोस. काय, ती तुझी आई आहे आणि तू तिचा मुलगा आहेस. मधल्यामध्ये माझा जीव जाईल. बस बस. एक शब्द जरी बोललास ना तर काहीही करू शकतो मी. अरे, जवळजवळ खून करायची सुपारी दिलीस तू त्याला. मी नाही, तुझ्या आईने, सासूबाईंनी.
प्रसाद, मी काय म्हणते, आज सुद्धा आपण दोघं नेहमीसारखं रिक्षाने जाऊया ना? अगं काय तुझं नेहमीसारखं चाललंय? लहान नाहीस तू आता? तुला जायचं नाही एकटीला तर रिक्षानं जा, नाही तर बसनी जा. आज मी एकटा चाललोय. पण स्वर्ग साहेब, मला ना या बंगल्यापेक्षा मोठा बंगला पाहिजे. बरं. हे कसं ईरच्या वापीच्या जवळ असलं तर बरं, म्हणजे कनेक्टिव्हिटी राहील ना. आणि एरिया चांगला पाहिजे, चांगली माणसं पाहिजे अगदी तुमच्यासारखी. एवढं सगळं पाहिजे बघा मला. हे सगळं हवं असेल ना तर मला वाटतं तुम्ही ब्रोकर शोधावं एखादा, म्हणजे मग सगळं सोपं जातं. ब्रोकर शोधाच. ते काय बोकड तर बोकड. बोकड नाही हो, ब्रोकर एजंट म्हणाले. काय रे प्रसाद, काय झालं? काही नाही. एवढ्या लवकर कसं काय घरी आला? तब्येत बरी आहे ना तुझी? मला काहीही विचारू नका, कारण काहीही सांगायच्या मनस्थितीत मी आता नाहीये. म्हणजे अरे अरे काय झालंय का? असं का बोलतोयस तू? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची बायको देईल, तिला विचारा जाऊन. ए प्रसाद अरे स्वर्ग साहेब, काहीतरी बिनसलेली दिसते. ते चांगलंच बिनसलंय, पण ते बिनसायला कारण कांता आहे. कांतालाच विचारतो आता काय नवीन करून ठेवलाय उद्योग बायकोनी आमच्या. प्रसाद, अरे काय झालं प्रसाद? तू बॅग का काढतोय? प्रसाद, अरे प्लीज मला सांग, कोणी काय बोललंय का तुला? प्रसाद, मला काही विचारायचं नाही. बॅग काढायची, कपडे भरायचे आणि आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. अरे प्रसाद, असं कसं? प्रसाद ऐक ना. प्रसाद, कोणी काय केलंय का? तुझी सासू. या घरात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला तुझी सासू कारणीभूत आहे. प्रसाद, ती तुझी आई आहे माहितीये का मला, आणि ह्याच गोष्टीची लाज वाटते मला. अरे पण त्यांनी केलंय काय प्रसाद? केलंय काय? अगं काय केलं नाही ते विचार. माझ्या आईने त्या पक्या बाईशी हात मिळवणी करून मला हॉटेलमधून हुसकवण्याचा प्रयत्न केला. अगं पैसे दिले तिने त्या भाईला. थोडक्यात काय, स्वतःच्याच मुलाची सुपारी दिली तिने.